काल आम्ही मालवणला आमच्या गावी आलेलो आहोत, तर मालवण स्पेशल आज पदार्थ बनवते मी, तो तुम्हाला आज बघायला मिळणार आहे। मस्त चटपटीत झणझणीत असा हा पदार्थ आहे आणि कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। चहाबरोबर नाश्त्याला देखील हा पदार्थ खूप छान लागतो आणि वरण भात आणि हा पदार्थ तोंडी लावायला असेल ना तर हा मस्त मजा येते। तर आज हा पदार्थ आपण बघणार आहोत। नमस्कार, आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। माझ्या हातात तुम्हाला हे जे फळ दिसतंय ना, हा आहे नीरफणस। हा भाजीचा फणस आहे। काल मी कुडाळवरून येताना हा फणस मी आणलेला होता। या फणसामध्ये गरे अजिबात नसतात किंवा आठळ्या पण नसतात, फक्त हा फणस आतमधून कोबीसारखा असतो। तो आपण सोलून आणि त्याची भाजीही करू शकतो आणि कापं देखील करतात। तर आज आपण कापं करणार आहोत ह्या फणसाची, अर्ध्या फणसाची कापं आणि अर्ध्या फणसाची भाजी, असं आपण हा फणस आज करणार आहोत। तर हा फणस कसा साफ करायचा ते आता मी तुम्हाला दाखवते। तर चला आपण फणस कापून घेऊया। हे बघा, आता याचा देठाकडचा भाग आपल्याला कापून काढून टाकायचा आहे। मधून उभा चिरून घेऊया। हे बघा, हा असा असतो आतमधून। ह्याचे पण मी दोन भाग करून घेते। हे बाहेरचं साल आपल्याला सोलून काढायचं आहे। हे बघा, हे असं सोलून काढायचं आहे। ह्याची कापं खूप सुंदर लागतात आणि भाजी उपवासाला देखील आपण खाऊ शकतो। मस्त बटाट्याच्या भाजीसारखीच ही भाजी लागते। ओला नारळ वगैरे घालून खूप छान लागते भाजी। हा मधला जो भाग आहे ना तो कापून काढायचा आहे आपल्याला। हे बघा, हे काढून टाकायचे आणि आता ह्याचे आपल्याला पातळ काप करायचे। ह्याची भजी देखील खूप छान लागते। हे बघा, हे असे काप करून घ्यायचे। पातळ असं त्याचं साल आपण काढून घ्यायचंय, म्हणजे वेस्टेज कमी जातं। हे बघा, हे असे आता काप करायचे। चहा बरोबर, नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या वेळेस पण खायला खूप छान लागतात हे काप, किंवा तोंडी लावायला पण जेवताना छान लागतात। हा नीरफणस जो आहे ना तो आपण कच्चा देखील खाऊ शकतो। खूप छान असा खोबऱ्यासारखा लागतो। थोडासा गोडसरपणा असतो, त्याच्यामुळे मस्त लागतो। एकदम एकदम खोबऱ्यासारखा वाटतो। खूप छान। कोकणात हा नीरफणस खूप प्रसिद्ध आहे। नीरफणसाची कापं आणि भाजी आणि भजी देखील केली जाते। तर आज आपण कापं करणार आहोत, पण कापं करायसाठी फणस शिल्लक राहायला पाहिजे। चला कापून घेऊया पटापट। हे बघा, नीरफणस आपला सगळा कापून तयार आहे। आता आपण त्याला मसाले वगैरे लावूया। प्रथम मीठ घालूया, थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचंय। हळद घालते थोडीशी। हा आमचा जगप्रसिद्ध मालवणी मसाला, तो पण घालूया। कापं मस्त झणझणीत करूया आपण। थोडा मसाला जास्त घालते मी। आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला सगळा कापांना व्यवस्थित लागायला हवा। लाईट गेली, गावी ही सारखी लाईट जाते, त्याच्यामुळे उजेड थोडा कमी आता तुम्हाला वाटत असेल। आत्ताच लाईट गेली आहे। हे असं मीठ मसाला लावलेली कापं पण खूप छान लागतात। कच्ची तर आम्ही खाल्लीच, पण मीठ मसाला लावून पण छान लागतात। पण आता खाणार नाहीये, नाही तर तळण्यासाठी काय उरणारच नाही। हे बघा, मसाला सगळा लावून झालेला आहे। आता हे आपण 10-15 मिनिटं असंच मुरत ठेवणार, त्याच्यानंतर आपण ते तळून घेऊया। कापं आपली छान मुरलेली आहेत मस्त मसाल्यामध्ये,
आणि आत्ताच मी चपात्या केलेल्या आहेत, त्याच तव्यावर आपण आता हे कापं तळून घेणार आहोत। हे बघा, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कापं आपण ह्याच्यामध्ये घोळवून आणि तळणार आहोत। तेलात आता मी प्रथम लसूण घालते। मासे तळताना जसं आपण लसूण घालतो तसंच आता कापं तळताना पण मी लसूण घातलेलं आहे। आता त्याच्यावर हे कापं सोडायचे। रवा लावून देखील तळतात, पण माझ्याकडे आता रवा नाही आहे म्हणून मी आता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। लसणाचा मस्त असा खमंग ह्या कापांना छान फ्लेवर येतो लसणाचा। लसूण तळला गेला ना की त्याचा छान फ्लेवर येतो। हे कापं असं सगळी लावून आता घेऊया आपण। हे बघा, ही एवढी कापं आपण लावलेली आहेत तव्यावर। थोडंसं तेल घालते मी बाजूने। आणि तवा असा थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे सगळ्या कापांना तेल पोचतं। हे बघा, हे असं सगळं फिरवायचं तेल, म्हणजे कमी तेलामध्ये आपली कापं छान तळून तयार होतील। खालच्या बाजूने आता ही छान तळून झालेली असतील, आपण परतवून बघूया। हे बघा, मस्त खालच्या बाजूने पण झालेले आहेत। आता आपण सगळे कापं परतवून घेऊया। हे बघा, मस्त एकदम हे अशी सगळी आता परतवून घेऊया। मस्त तयार झालेत, लगेच शिजतात, पण थोडं कुरकुरीत पाहिजे असतील तर जास्त वेळ ठेवायची म्हणजे छान कुरकुरीत तळली जातील। हे बघा, कापं दोन्ही बाजूने छान फ्राय करून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। मस्तच एकदम झालेले आहेत। हे बघा, लसूण पण तो खूप छान लागतो तळलेला। हे बघा, मस्त फणसाची कापं आपली तयार झालेली आहेत। मस्तच दिसत आहेत एकदम आणि चवीला पण अप्रतिम झालेली आहेत। मी खाऊन बघणार आहे। अप्रतिम, मस्त कुरकुरीत पण झालेली आहे आणि चव तर इतकी सुंदर आहे। तो फणस कच्चा पण मस्त लागतो आणि त्याच्यात आपण त्याला असं मस्त मीठ मसाला वगैरे सगळं लावलेलं आहे। खूपच छान चव आणि लसूण जो आपण तेलावर घातला ना त्याचा पण खूप छान फ्लेवर उतरलेला आहे। भारी, खरंच गावी आलं ना की हे सगळे अनुभव घ्यायला मिळतात। मस्त एक एक चवी इतक्या अप्रतिम आहेत ना। कोकणातले सर्व पदार्थ इतके चविष्ट आणि मेन म्हणजे कमी साहित्यात आणि झटपट होणारे असे पदार्थ असतात, त्याच्यामुळे करायला पण कंटाळा येत नाही कारण पटापट होतात। तर आपली ही कापं मस्त तयार झालेली आहेत आणि कॅमेरामन जिभल्या चाटत आहे, त्याच्यामुळे आता मी हे आवर्त घेते। मला कंट्रोल होणार नाही, मी सगळं संपेन। खूप मस्त झालेलं आहे। शहरामध्ये निरफणस जरा मिळायला कठीण आहे, पण गावी आमच्याकडे निरफणस अगदी सहज उपलब्ध असतात। गावी आलो की आम्ही हे बनवून खातो। चला, मला काय कंट्रोल होणार नाही आहे, मी आता व्हिडिओ इथे थांबवते। तुम्हाला हा निरफणसाच्या कापांचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला कुठे उपलब्ध झाला निरफणस मार्केटमध्ये कुठे मिळाला तर ही कापं नक्की करून बघा। मी खात्रीपूर्वक सांगते तुम्हाला ही कापं खूप आवडतील। तर चला आता थांबूया। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे माझे असेच छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील। धन्यवाद।